दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 2 सप्टेंबर सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। दर्शक हो, सध्या सोलापूर जिल्ह्यासह अनेक राज्यामध्ये पावसाची ठिकठिकाणी हजेरी सुरू आहे। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे जे काही जे पाणलोट क्षेत्र आहेत त्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झालेली आपल्या ठिकाणी दिसून येते। मात्र दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक त्या मानानं वाढलेली आपल्याला दिसून येत नाही। आज सकाळी 6 वाजता जर आपण पाहिलं त्या 6 वाजता दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक 8,746 क्युसेक इतकी झाली आणि उजनी धरणामधून जे काही भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते तो विसर्ग सुद्धा काल रात्रीपासून थोडा कमी करण्यात आला आहे। जो पूर्वी 20,000 क्युसेक इतका होता तो रात्रीपासून हा 15,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे आणि तसेच वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक पाणी या ठिकाणी सोडलं जाते। असं जरी असलं तरी मात्र सध्या पावसाचं वातावरण आहे, अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागते। त्यामुळे कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत दौंडची आवक कदाचित वाढण्याची शक्यता आहे आणि दौंडची आवक वाढल्यानंतर उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्यासाठी हे जे पाणी आहे हे विसर्ग आहे तो विसर्ग कदाचित वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आपण थोडंसं दक्ष राहणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही उजनी अपडेट आले की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोच। मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी करण्याची परिस्थिती आहे, कारण आता जर आपण पाहिलं तर धरणाची परिस्थिती हे धरण 103.79% या ठिकाणी भरलेलं आहे। त्यामुळे धरणामध्ये पाणी साठवायला काही विशेष नाही। जे काही दौंडवरून विसर्ग येणार आहे तो विसर्ग हा पूर्णतः करण्याच्या दृष्टीनं खाली सोडला जाणार आहे। त्यामुळे आता दौंडची आवक किती येते आणि उजनीतून विसर्ग किती सोडला जातोय हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल।